हॅलो. शहरी भागात हजारो घरांना वीज पुरवठा कसा केला जातो? ते काय मोठी बॅटरी वापरत नाहीत, तर ते एका मोठ्या टर्बाईनला फिरवतात आणि त्यातून वीज निर्मिती करतात. आणि हे टर्बाईन फिरवण्यासाठी काही पॉवर स्टेशन खूप गरम वाफेचा वापर करतात. काही टर्बाईन्स वाहत्या पाण्याचा वापर करतात, वाहत्या पाण्यातल्या ऊर्जेचा वापर करतात, किंवा कदाचित हेच टर्बाईन पवनचक्कीला जोडलं जातं आणि मग वारा ते काम करतो. तर मग या सगळ्यांपैकी आपण कुठलाही मार्ग निवडला तरी शेवटी आपल्याला फक्त एक मोठा टर्बाईन फिरवायचा आहे. पण काहीतरी फिरवल्याने वीज कशी तयार होते? तर याचं उत्तर आहे विद्युत चुंबकीय प्रवर्तन, म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, जे 200 वर्षांपूर्वी मायकल फेरेडे या शास्त्रज्ञांनी शोधलं होतं. मग मूळ संकल्पना अशी आहे की जर आपण एक तार घेतली आणि तिला एक चुंबकीय क्षेत्रामध्ये वर खाली असं हलवलं तर त्या तारेमध्ये विद्युत प्रवाह प्रवर्तित होतो, म्हणजे इंड्यूस होतो. म्हणून मग आपण एक कॉईल किंवा तारेचे वेटोळे या मोठ्या टर्बाईनला जोडायचं आणि ते टर्बाईन फिरलं की आपलं वेटोळं फिरेल आणि मग त्या तारेमध्ये किंवा वेटोळ्यामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होईल. आणि मग आता या विद्युत प्रवाहाचा वापर विविध उपकरण चालवण्यासाठी केला जाऊ शकतो. तर ह्या उपकरणाला ज्यातून आपण विद्युत प्रवाह निर्माण करू शकतो त्याला इलेक्ट्रिक जनरेटर किंवा विद्युत जनित्र असं म्हणतात. ते यांत्रिक ऊर्जेला विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित करतात. चला तर मग एकदा हे वेटोळे फिरू लागले की त्यात प्रवर्तित होणारा विद्युत प्रवाह कोणत्या दिशेने असेल हे शिकूया. समजा आपल्या या उदाहरणात हे वेटोळे घड्याळाच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज फिरते. तर आपण प्रवर्तित विद्युत प्रवाहाची दिशा कशी शोधायची? तर आठवून बघा, आपण यापूर्वी फ्लेमिंगचा उजव्या हाताचा जनित्राचा नियम म्हणजे फ्लेमिंग्स राईट हँड जनरेटर रूल नावाचं काहीतरी शिकलो आहे. या नियमानुसार आपल्याला आपल्या उजव्या हाताचे पहिले 3 बोटं म्हणजे अंगठा, तर्जनी आणि मधलं बोट अशा प्रकारे ताणून धरायचे आहेत की ते तिन्ही एकमेकांना काटकोनात असतील. मग अंगठा तारेच्या गतीची दिशा दाखवतो, म्हणजे आपण तारेला ज्या दिशेने ढकलत असू ती दिशा. त्यानंतर तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवते आणि आपलं मधलं बोट विद्युत प्रवाहाची दिशा दाखवतं. म्हणजे मग आपल्याला आपला उजवा हात अशा प्रकारे ठेवायचा आहे ज्याने आपला अंगठा आणि तर्जनी आपल्या तारेची गती आणि चुंबकीय क्षेत्राच्या दिशा दाखवतील आणि मग आपलं मधलं बोट ज्या दिशेने असेल त्या दिशेने विद्युत प्रवाह प्रवर्तित होतोय हे आपल्याला कळेल. तर मग हा उजव्या हाताचा नियम गुलाबी तारेवर वापरूया. ही तार वरच्या दिशेने जाते हे आपण बघू शकतो आणि निळी तार ही खालच्या दिशेने जाते हेही आपण बघू शकतो. तर मग आता तुम्ही व्हिडिओ थांबवा आणि तुम्हाला स्वतःला हे करता येत आहे का ते बघा. चला तर मग आता एकत्र मिळवून सोडवूया. पहिले गुलाबी तारेपासून सुरुवात करूया. ही गुलाबी तार वरच्या दिशेने सरकते आहे, म्हणजे त्यावर वरच्या दिशेने बल लागतं आहे आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा उजवीकडे आहे. म्हणून मग आपला अंगठा आणि तर्जनी बरोबर दिशांना धरले तर आपल्याला प्रवर्तित विद्युत प्रवाहाची दिशा मिळेल, जी आहे आतल्या दिशेने. म्हणजे गुलाबी तारेतील विद्युत प्रवाह आतल्या दिशेने आहे. त्याचप्रमाणे निळी तार ही खालच्या दिशेने सरकते आहे, म्हणून अंगठा खालच्या दिशेने आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा उजव्या बाजूला, म्हणून मग तर्जनी उजवीकडे. अशा प्रकारे आपला जर हात आपण ठेवला तर आपल्याला प्रवर्तित प्रवाहाची दिशा स्क्रीनच्या बाहेर म्हणजे बाहेरच्या दिशेने आहे हे कळेल. तर निळ्या तारेतला प्रवाह हा स्क्रीनच्या बाहेरच्या दिशेने असेल हे आपल्याला कळेल. तर मग आपण काय पाहिलं की जी तार वरच्या दिशेने जाते आहे त्यातला विद्युत प्रवाह स्क्रीनच्या आत जातो आहे आणि जी तार खालच्या दिशेने सरकते आहे त्यातला विद्युत प्रवाह स्क्रीनच्या बाहेर येतो आहे. आता हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. आणि आता आपण आपल्या हातांना काढून टाकूया आणि विद्युत प्रवाहाची दिशा दाखवणारे बाण या तारांवर काढूया. मग उर्वरित तारांमध्ये आपण आता विद्युत प्रवाहाची दिशा बघू शकतो. गुलाबी तारेकडून निळ्या तारेकडे वाहताना या तारेतून विद्युत प्रवाह डावीकडून उजवीकडे आणि इथे उजवीकडून डावीकडे, मग इथून बाहेर येऊन उरलेल्या परिपथातून तो करंट वापस येईल, विद्युत प्रवाह परत येईल
आणि विद्युत प्रवाह याच दिशेने वाहत राहील, कारण अजूनही आपली गुलाबी तार वरच्या दिशेने सरकते आहे आणि निळी तार ही खालच्या दिशेने सरकते आहे. तर विद्युत प्रवाहाची दिशा अशीच असेल जोपर्यंत आपण या स्थितीमध्ये येत नाही तोपर्यंत. इथे आल्यावर काय होईल बरं? इथून पुढे जेव्हा वेटोळे फिरेल तेव्हा गुलाबी तार खालच्या दिशेने जाईल आणि निळी तार वरच्या दिशेने जाईल. बरोबर? एकदा पुन्हा बघूया. आधीपासून आता इकडे आल्यानंतर आता गुलाबी तार खाली जाते, निळी तार वर जाते. मग याचा अर्थ आता गुलाबी तारेतला विद्युत प्रवाह स्क्रीनच्या बाहेर असला पाहिजे, कारण उजव्या हाताच्या नियमानुसार हे बरोबर आहे, आपण आत्ताच शिकलो. आणि त्याचप्रमाणे निळ्या तारेतला करंट हा आतल्या दिशेने असला पाहिजे, कारण या ठिकाणी ही तार आता वरच्या दिशेने जाते आहे. म्हणजेच काय, तर या ठिकाणी आता विद्युत प्रवाह आपली दिशा बदलेल. आता हे महत्त्वाचं आहे, विद्युत प्रवाहाने आपली दिशा बदलली आहे आणि हे असंच होत राहील जोपर्यंत आपलं वेटोळं या स्थितीमध्ये येत नाही. आता इथे आपण पाहू शकतो की या तारांची दिशा परत बदलली आहे. आता गुलाबी तार वर जाईल आणि निळी तार खालच्या दिशेने येईल, म्हणजे त्यांच्यातल्या विद्युत प्रवाहाची दिशा पुन्हा बदलेल. तर प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा आपले वेटोळे या स्थितीत येते, म्हणजे ते चुंबकीय क्षेत्राला काटकोनात येते, तेव्हा आपण पाहू शकतो की विद्युत प्रवाहाची दिशा उलटी होते, बदलते. आणि म्हणून आता आपण पूर्ण ॲनिमेशन बघितलं तर आपल्याला हे काहीसं असं दिसेल. प्रत्येक वेळी वेटोळा या स्थितीत येतो, म्हणजे चुंबकीय क्षेत्राला काटकोनात येतो, तेव्हा विद्युत प्रवाहाची दिशा बदलते. आता आपल्याला हे समजायला सोपं व्हावं आणि बघता यावं म्हणून प्रत्येक वेळी ॲनिमेशन थांबवलं आहे, पण प्रत्यक्षात असं न होता वेटोळे सातत्याने फिरत राहील. ठीक आहे? आता आपला पुढचा प्रश्न असा असू शकतो की आपण या वेटोळ्याला बाह्य सर्किटशी म्हणजे परिपथाशी किंवा बल्बशी कसं जोडायचं? तर आपण ते सरळ सरळ थेट जोडू शकतो. पहा अशा प्रकारे. मग अशा प्रकारे जर आपण सर्किटला हे जोडलं तर काय होईल पहा. जसे जसे वेटोळे फिरू लागेल, लक्षात घ्या की ही तार पिळवटून जाईल आणि गुंतागुंतीचं होऊन जाईल सगळं. हा तर मोठा प्रॉब्लेम आहे, हो ना? मग हे टाळण्यासाठी आपण अशा प्रकारे याची जोडणी करत नाही. याऐवजी आपण ब्रशेस आणि सरकणारे वलय किंवा स्लिप रिंग्स असलेली एक व्यवस्था वापरतो. ती काहीशी अशी दिसते. इथे आपण बघू शकतो की या दोन्ही रिंग्सला, या दोन्ही वलयांना तिकडनं येणारी, वेटोळ्यातून येणारी एक एक तारच जोडलेली आहे. या गुलाबी रिंगला ही डावीकडची तार जोडलेली आहे बघा, आणि या निळ्या रिंगला ही उजवीकडून येणारी तार जोडलेली आहे. त्यानंतर इथे हे जे दोन ब्रशेस आहेत ते या वलयांना जोडलेले नाही आहेत, ते फक्त त्यांच्या संपर्कात आहे. तर त्यामुळे या रिंग त्या ब्रशेसवर सरकू शकतात. आणि मग काय होतं, जेव्हा विद्युत प्रवाह या वेटोळ्यातून फिरून येतो तेव्हा तो इथून आत येईल, या ब्रशमधून या परिपथातून बल्ब सुरू होईल आणि मग परत गुलाबी रिंगकडून परत वेटोळ्यामध्ये जाईल. आता जेव्हा वेटोळे फिरते आहे तेव्हा आपण बघू शकतो की ही वलयसुद्धा या रिंग वेटोळ्यासोबत फिरतात, पण हे ब्रश वलयांना जोडलेले नसल्यामुळे, ते फक्त त्याच्या संपर्कात असल्यामुळे ते फिरत नाहीत. इथे परिपथ पूर्ण झालेला आहे, पण तारा पिळवटून गुंतागुंतीचा विषय आता मात्र सुटला आहे. तर इथे स्लिप रिंग वापरल्यामुळे विद्युत प्रवाह हा सतत होत राहतो. आता आपण पाहिलं आहे की एकदा आपले वेटोळे या स्थितीत आले की विद्युत प्रवाहाची दिशा उलटी होते. तर विद्युत प्रवाह आता गुलाबी वलयातून बाहेर येईल, असा जाईल, बल्बमधून जाईल, मग निळ्या वलयात जाईल. तर प्रत्येक अर्ध्या फेऱ्यानंतर बल्बमधून जाणारा विद्युत प्रवाहसुद्धा उलटा होईल. मग समजा जेव्हा विद्युत प्रवाह असा वाहतोय तेव्हा बल्ब निळा चमकतो, आणि जेव्हा विद्युत प्रवाहाची दिशा बदलते तेव्हा बल्ब आपला पिवळा चमकेल. तर मग संपूर्ण ॲनिमेशन अशा प्रकारे दिसेल. आणि आपण अशा प्रकारे आपला जनरेटर यशस्वीरित्या तयार केला आहे. आणि मजेदार गोष्ट अशी आहे की या जनरेटरमधून येणारा जो विद्युत प्रवाह आहे तो सतत आपली दिशा बदलतो. अशा विद्युत प्रवाहाला प्रत्यावर्ती विद्युत प्रवाह किंवा ऑल्टरनेटिंग करंट म्हणतात. आता हे थोडेसे विचित्र वाटू शकते,
पण असं लक्षात येतं की आपल्या घरी जी वीज येते ती खूप दुरून येते, बरोबर? पॉवर स्टेशनपासून आपल्या घरापर्यंत येते. तर अशी दूर अंतरावर वीज वाहून न्यायची असेल तर DC किंवा डायरेक्ट करंट किंवा ज्याला मराठीत दिष्ट विद्युत प्रवाह किंवा दिष्ट धारा म्हणतात, त्यापेक्षा ऑल्टरनेटिंग करंट किंवा AC म्हणजे प्रत्यावर्ती विद्युतधारा जास्त उपयोगाची आहे. तर मग प्रत्यावर्ती विद्युतधारा तयार करणाऱ्या जनरेटरला AC जनरेटर असं म्हणतात. शेवटी जर आपल्याला DC जनरेटर बनवायचा असेल तर काय करायचं? इथे आपल्याला विद्युत प्रवाहाची दिशा बदलायची नाही आहे, ती पूर्ण वेळ एकच राहावी अशी आपली इच्छा आहे. तर ते करण्यासाठी आपण ही वलये काढून टाकू. ठीक आहे. आणि आता विद्युत प्रवाहाची दिशा तीच राहील याची खात्री करण्यासाठी आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की हे ब्रश प्रत्येक अर्ध्या फेऱ्यानंतर या तारांमध्ये संपर्क बदलतील. तर चला पाहूया. तर समजा आपल्याला विद्युत प्रवाह या दिशेने हवा असेल. आता या स्थितीमध्ये या ब्रशला आपण ही तार जोडू शकतो, बरोबर? म्हणजे विद्युत प्रवाह असा वाहेल आणि इथून बाहेर येईल. पण जसे वेटोळे फिरेल आणि मग या स्थितीमध्ये येईल तेव्हा विद्युत प्रवाहाची दिशा उलटी होईल, बदलेल. पण आपल्याला विद्युत प्रवाहाची दिशा तीच ठेवायची आहे. म्हणजे मग हा ब्रश विद्युत प्रवाहाची दिशा तीच ठेवण्यासाठी हा ब्रश इथे जोडावा लागेल, म्हणजे निळ्या तारेच्या बाजूला जोडावा लागेल, बरोबर? आणि मग पुन्हा आपण आता अर्ध फिरून इथे आलो, या स्थितीत आलो की विद्युत प्रवाहाची दिशा बदलेल आणि मग तरी आपल्या सर्किटमधल्या विद्युत प्रवाहाची दिशा तीच ठेवण्यासाठी आता तो ब्रश गुलाबी तारेतून येणाऱ्या तारेशी जोडावा लागेल. म्हणजे मग प्रत्येक अर्ध्या फेऱ्यानंतर आपल्याला हे संपर्क बदलावे लागतील. पण मग हे सगळं ऑटोमॅटिकली आपोआप कसं करायचं? तर पहा, हे साध्य करण्यासाठी आपण स्प्लिट रिंग्स किंवा विभाजित वलयांची जोडणी करू शकतो. विभाजित वलय नावाप्रमाणेच एक वलय जे मध्ये विभाजित केलेलं आहे, त्याचे 2 अर्धे अर्धे भाग आहेत आणि त्या दोन्ही भागांमध्ये फट आहे. आता हे वापरल्याने प्रत्येक अर्ध्या फेऱ्यानंतर संपर्क कसा बदलेल हे बघूया. तर पहा, सध्या हा ब्रश गुलाबी बाजूच्या संपर्कात आहे. पण जसजसे वेटोळे फिरते आणि या स्थितीत येते तेव्हा विद्युत प्रवाहाची दिशा बदलते आणि आता लक्षात घ्या, हा ब्रश निळ्या बाजूच्या संपर्कात आला आहे. म्हणून मग बल्बमधून विद्युत प्रवाह अजूनही त्याच दिशेने वाहत आहे याची खात्री करता येईल आपल्याला. पुन्हा एकदा वेटोळे जेव्हा या स्थितीत येईल तेव्हा अर्धी फेरी पूर्ण झाली असेल, पण आता पुन्हा संपर्क बदलला आहे आणि आता हा ब्रश गुलाबी बाजूच्या संपर्कात आलेला आहे हे आपण बघू शकतो. आणि अशा प्रकारे आपण आपला DC जनरेटर तयार केलेला आहे. तर इथे बाह्य परिपथातील विद्युत प्रवाहाची दिशा एकच राहते आणि ही रचना जी आपल्याला आपोआप संपर्क बदलण्याला मदत करते त्याला आपण द्विपरिवर्तक किंवा कम्युटेटर म्हणतो. तर या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकलो याचा एक झटपट सारांश बघूया. आपण जर का एक वेटोळे घेतले आणि त्याला चुंबकीय क्षेत्रात फिरवले तर विद्युत चुंबकीय प्रवर्तनामुळे त्या वेटोळ्यात विद्युत प्रवाह तयार होतो. आता विद्युत प्रवाहाची दिशा त्यातली तार वर जाते की खाली येते यावर अवलंबून असते आणि परिणामी प्रत्येक अर्ध्या फेऱ्यानंतर आपण हे पाहू शकतो की विद्युत प्रवाहाची दिशा बदलत राहते. म्हणून अशा प्रकारच्या जनरेटरला AC जनरेटर असं म्हणतात. पण दुसरीकडे आपण जर विभाजित वलय वापरली तर ते द्विपरिवर्तकासारखे म्हणजे कम्युटेटरसारखे कार्य करतात आणि प्रत्येक अर्ध्या फेऱ्यानंतर संपर्क बदलत राहतात आणि याची खात्री करतात की बाह्य सर्किटमधला म्हणजे बाह्य परिपथातल्या विद्युत प्रवाहाची दिशा बदलणार नाही. त्याला आपण DC जनरेटर म्हणतो.